महामानव डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर ने 1956 में नागपुर में अपने सभी अनुयायियों के साथ बौद्ध धर्म की दीक्षा ली। उक्त स्थान पर सभी ऐतिहासिक अनुयायियों की ऊर्जा उत्पन्न करने वाली दीक्षा भूमि खड़ी थी। हर साल लाखों श्रद्धालु दीक्षा भूमि आते हैं और प्रेरित होकर लौटते हैं। ऐतिहासिक महत्व प्राप्त कर चुके वास्तु को कुछ मानववादी सौंदर्यीकरण के साथ नाम लेते हैं। पुणे के बौद्ध भाई बहनों की एक बैठक में डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर प्रतिमा पर पुणे स्टेशन पर आयोजित की गई। दीक्षा भूमि बचाओ आंदोलन पुणे की ओर से घोषणा की गई। उपरोक्त मुद्दों को लेकर जल्द ही पुणे में एक आंदोलन किया जाएगा। आपलं धर्मांतर झालं आणि त्या ऐतिहासिक धम्मभूमीला, त्या ऐतिहासिक दीक्षाभूमीला काही प्रस्थापित मंडळींनी त्या संस्थेला, तिथल्या ट्रस्टला हाताशी धरून स्वतःची राजकीय पोळी, स्वतःची आर्थिक पोळी बाजून घेण्याकरिता त्या ठिकाणी डेव्हलपमेंटच्या नावाखाली 295 कोटी रुपयांचा निधी दिला। तो निधी अत्यंत वेगवान पद्धतीने त्या ठिकाणी वर्ग करण्यात आला। नागपूर इम्प्रूव्हमेंट ट्रस्टकडे तो निधी देण्यात आला आणि त्यानंतर ती जी जमीन आहे, 17 एकरचा तो प्लॉट आहे, ती दीक्षाभूमीची जमीन NMRDAच्या कडे वर्ग करण्यात आली। त्यांना तिथील डेव्हलपमेंटचे अधिकार देण्यात आले। ती घटना एवढी भयानक आहे की त्या ठिकाणी दीक्षाभूमीचा जो आपला स्तूप आहे त्याच्या आजूबाजूला 70-80 फुटाचे खड्डे मारण्यात आले आणि डेव्हलपमेंटच्या नावाखाली त्या ठिकाणी त्या स्ट्रक्चरला धोका निर्माण होईल। अशा पद्धतीचं डेव्हलपमेंट आपल्या काय कामाचं, यावर कोणती संघटना, कोणी नागपूरमधील बौद्ध बांधव बोलायला तयार नाही। आणि म्हणून पुणे शहरातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते म्हणून, बौद्ध समाजातील घटक म्हणून काही ठराविक लोकांनी या ठिकाणी या बैठकीचा कॉल दिला आणि या बैठकीत बौद्ध समाज म्हणून आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल। या घटनेकडे अत्यंत गांभीर्यपूर्वक पद्धतीने बघावं लागेल।